श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, कंटिन्यू आपण रडतोय, आपला काही दोषही नाही, आपली काही चुकीही नाही, तरीही लोक आपल्याला अपमानित करतात. घरात असो, दारात असो, समाजात असो, कामाच्या ठिकाणी असो, उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी असो, आपल्याकडे भरभरून नॉलेज आहे. हो, ज्या क्षेत्रातलं नॉलेज इतर कुणालाही नाही, जिथे तुम्ही काम करता तिथे कुणालाही त्याचा लवलेशही माहिती नाही, परंतु तरीही तुम्हाला अपमानित केलं जातं. ज्यांची अक्षरशः लायकीही नाही ते येऊन तुम्हाला बोलून जातं. ज्याला नाक पुसायची ही अक्कल नाही ते येता जाता तुम्हाला पटकन टपली मारून जातं. असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल ना, तर समजून जा की तुम्हाला शत्रू पिढीचा त्रास व्हायला सुरुवात झालेली आहे. पहा, आपण म्हणतो की शत्रू हा फक्त बाहेरचा नाही, असं नसतं. शत्रू हा आपल्या घरातीलही असू शकतो, आपल्या मित्रपरिवारातीलही असू शकतो, किंवा आपल्या नातेसंबंधातीलही असू शकतो. शत्रू कोण आहे हे ओळखणं फार कठीण असतं. पहा, कधी कधी तर असं होतं की आपण पक्क्या मैत्रिणी किंवा पक्के मित्र असतो, आपण डोळे झाकून त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला असतो. आपल्याला वाटत असतं की हा माझा आहे, हा कुठेच काहीच करणार नाही, मी जसं म्हणेल तसंच हा करतो, त्याच्यामुळे हा फक्त आणि फक्त माझा मित्र आहे किंवा माझी मैत्रीण आहे. आणि तीच व्यक्ती आपल्या पाठीमध्ये खंजीर खूप असते, आपल्या तोंडावरती आपल्यासारखी बोलते. आपण 2 पावलं निघून गेलो की आपली निंदा नालस्ती करायला सुरुवात करते. आपण त्याला कितीही जीव लावा, कितीही प्रेम करा, परंतु आपल्या वाईट वेळेच्या काळामध्ये ती व्यक्ती आपल्याकडे डोळे फिरवून जाते किंवा पाठ करून जाते. आपण एखाद्याच्या सुखामध्ये सामील व्हायला जात नाही, परंतु दुःखामध्ये आपण लगेच तत्काळ उभं राहतो. परंतु आपण ज्यावेळेस उभं राहतो ती वेळ कुणाच्याही लक्षात नसते. परंतु ज्यावेळेस आपल्यावरती वेळ येते, ज्यावेळेस आपल्याला एखाद्याची गरज असते, त्यावेळेस आपल्यासाठी कोणीच उभं राहत नाही. आपण एखाद्याच्या सुखामध्ये गेलो तरीही आपलं तिथे जाऊन अपमानच होतो, आपल्याला अपमानास्पद वागणूकच दिली जाते. आपण कितीही चांगलं करा, आपण कितीही कष्ट करा, आपण त्यांच्यासाठी कितीही जीव होता, कितीही मेहनत करा, घरच्यासारखं वागा, परंतु नाही, ती लोक आपल्याला हिंतेची, दुय्यमतेचीच वागणूक देतात. म्हटलं जातं की जिकडं घुगऱ्या तिकडं उदं उदं. हो, हे कलियुग आहे, कलियुगामध्ये हेच घडतं. जिकडं घुगरे आहेत तिकडंच उदं उदं केलं जातं. आणि तुमच्याकडं तुम्ही कितीही चांगलं असू द्या, तुमचं म्हणणं, तुमचं मन, तुमची मानसिकता, तुमचा स्वभाव कितीही चांगला असू द्या, आणि तुमच्याकडे पैसा नसू द्या, हो, लोक तुम्हाला जुमानत सुद्धा नाही, लोक तुमच्याबरोबर बोलतही नाही. आणि तेच उलट करा, एखाद्या व्यक्तीकडे भरपूर पैसा आहे, परंतु त्याला कसलीही अक्कल नाही, त्याला कसलेही नॉलेज नाही, तो कमवतही नाही, परंतु आपण म्हणतो ना, पिढ्यानपिढ्या चालत आलेली बापदादांची प्रॉपर्टी आहे, त्याच्यावरती हा बसून खातोय, तरीही त्याला मान सन्मान खूप वेगळ्या प्रकारे दिला जातो. का तर त्याच्या डोक्यावरती, त्याच्या पाठीवरती कुणाचा तरी हात असतो. परंतु एखादा कष्ट करणारा असतो ना, त्याच्या पाठीवरती कुणाचा हात नसतो ना, त्याला खूप खस्ता खाव्या लागतात. भलेही त्याच्याकडे भरपूर नॉलेज असू द्या, भलेही तो खूप स्ट्रॉंग असू द्या, परंतु त्याच्या डोक्यावरती, पाठीवरती कुणाचा हात नसल्यामुळं, ज्याला नाक पुसता येत नाही, ज्याची लायकी नाही, तो सुद्धा 4 माणसांमध्ये अपमान करतो, 4 माणसांमध्ये उन्हाधुना बोलतो, 4 माणसांमध्ये डोळे दाखवतो. परंतु ह्या व्यक्तींना यांची जागा दाखवून देण्यासाठी आजचा हा उपाय सांगणार आहे. उपाय खूप सुंदर आणि खूप छान असा आहे. ही जी लोक आहेत, अशी निगेटिव्ह लोक, ज्या निगेटिव्ह वेव्स आपल्या जवळपास आहे, या लोकांना आपल्यापासून खूप दूर पाठवण्यासाठी किंवा या लोकांपासून खूप दूर जाण्यासाठी हा उपाय आहे. आपल्याला हा शत्रू कायमचा संपवायचा आहे. हा व्यक्ती आपल्या लाईफमध्येच नको आहे. जर तुम्हालाही जर असं वाटत असेल तर निश्चित उपाय हा करा. आता तो व्यक्ती किंवा तो शत्रू संपवणं म्हणजे तू मरणे का किंवा त्याला मारून टाकणे का, नाही, असं काहीच नाही. आणि असं आपल्याला करायचं नाही, आपली स्वामी तसं आपल्याला सांगतही नाही. म्हणजे त्याचे जे काही विचार आहेत त्या विचारांमध्ये परिवर्तन कसं होईल यासाठी काहीतरी उपाययोजना करणं, किंवा त्याचं मत परिवर्तन व्हावं, किंवा तो स्वतःहून त्याला चुका समजाव्यात आणि त्यांनी येऊन सॉरी बोलावं, किंवा तो स्वतः येऊन त्यांनी त्या ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या त्यांनी कबूल करून फक्त माफी मागावी, इतकंच आपल्याला करायचं आहे. परंतु त्याची नीतिमत्ता तीही नसेल तर आपण तेथून 4 नाही, मी तर म्हणजे 10 पावलं लांब गेलेलं अतिशय उत्तम. सांगण्याचं तात्पर्य असं की आपल्या आयुष्यामध्ये जी निगेटिव्ह लोक आहेत, जे शत्रू पीडा करणारे लोक आहेत, किंवा जे आपल्याला उन्हाधुना बोलणारे लोक आहेत, जे आपल्याला रडवणारे किंवा वाईट कार्यामध्ये फसवणारे लोक आहेत, यांना आपल्यापासून दूर करण्यासाठी हा उपाय आहे. उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर पहा, हा जो उपाय आहे हा तुम्हाला कोणत्याही शनिवारी करायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या उपायाला कोणतेही बंधन नाही. तुम्हाला पिरियड, सूतक आणि विटाळ असताना सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. म्हणून
हा उपाय एकदम साधा सोपा आहे. तुम्ही दिवसभरामध्ये कधी जरी उपाय केला तरी चालेल. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, रात्री 12च्या आतपर्यंत कधीही उपाय जरी केला तरीही चालेल. आता उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते. साहित्य व्यवस्थित ऐका. तुम्हाला साहित्य लागणार आहे एक मातीचं भांडं. मग ती मातीची एखादी पंती जरी घेतली तरी चालेल, किंवा मातीचा एखादा दिवा असेल तर तो घेतला तरी चालेल, फक्त मातीचाच घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला लागणार आहे कोळसा. आता कोळसा तुम्ही लाकडापासून जो आपल्याला कोळसा भेटतो तो कोळसा घ्या, किंवा दगडी कोळसा जरी घेतला तिथे तरीही चालेल, फक्त एकच तुकडा कोळशाचा लागणार आहे. त्यानंतर राईचं तेल म्हणजेच मोहरीचं तेल तुम्हाला 2-3 चमचे इथे लागणार आहे. छोटीशी बाटली किराणा दुकानात किंवा पूजेच्या साहित्याच्या दुकानात भेटते, 50-100 रुपयाला भेटते, तर ती घेऊन या. त्यानंतर तुम्हाला लागणार आहे भीमसेनी कापूर. भीमसेनी कापराचे 5 तुकडे तुम्हाला या उपायासाठी हवे आहेत, आणि चिमूटभर हळद, त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाची मोहरी. हे सर्व साहित्य तुम्हाला या उपायासाठी आवश्यक आहे. आता काय करायचं, स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे. बसायला काळ्या रंगाचं किंवा निळ्या रंगाचंच आसन घ्यायचं आहे. कोणत्याही रंगाचं आसन चालणार नाही, काळ्या किंवा निळ्या रंगाचंच आसन घ्यायचं. घरातील दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं, जिथे शांतता आहे अशा ठिकाणी बसायचं, जेणेकरून तुम्ही उपाय करताय कोणीही विचारायला येणार नाही, अशा ठिकाणी बसायचं. त्यानंतर काय करायचं आहे, ते जी भांडं तुम्ही घेतलेलं आहे ते भांडं म्हणजे पंती असेल, किंवा मातीचा दिवा असेल, किंवा मातीचं एखादं भांडं असेल, जे तुम्ही भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये सर्वप्रथम जो कोळसा तुम्ही घेतलाय तो कोळसा ठेवायचा. त्या कोळशावरती तुम्हाला काय करायचं आहे, एक वस्तू सांगायची राहिली, काळ्या मिऱ्या. काळी मिरे आपण मसाल्याच्या साहित्यामध्ये जी वापरतो त्याच काळ्या मिऱ्या, फक्त त्या तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या नाही, व्यवस्थित अशा 7 काळ्या मिऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. आता 7 काळ्या मिऱ्या त्यामध्ये टाकायच्या. शत्रुनाश करण्यासाठी, वाईट पिढा दूर करण्यासाठी या ज्या काळ्या मिऱ्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या असतात, म्हणून ह्या 7 काळ्या मिऱ्या तुम्हाला त्यावरती टाकायच्या. त्यानंतर जे मी तुम्हाला तेल सांगितलं, राईचं तेल किंवा मोहरीचं तेल, हे तुम्हाला त्यामध्ये 2 चमचे, सर्वप्रथम 2 चमचे किंवा 3 चमचे तेल तुम्हाला त्या कोळशावरती आणि त्या मिऱ्यांवरती ओतायचं आहे. त्यानंतर 3 चिमूटभर तुम्हाला मोहरी यावरती टाकायची आहे. त्यानंतर हळदीच्या 2 चिमूटभर हळद तुम्हाला या सर्व वरती टाकायची आहे. हे टाकून झाल्याच्या नंतर भीमसेनी कापराचा 2 तुकडे टाकायचे, आणि हे सर्व तुम्हाला घरातच दक्षिण दिशेला काय करायचं आहे, घरातच दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचं आहे. व्यवस्थित ऐका, घरातच दक्षिण दिशेला न हलवता प्रज्वलित करायचं आहे. हे प्रज्वलित करायचं, आणि हे प्रज्वलित करत असताना जी पिवळ्या रंगाची तुम्ही मोहरी घेतलेली आहे, ही मोहरी तुम्हाला काय करायची आहे, त्या 3 बोटामध्ये अंगठ्याच्या शेजारचा आणि मधल्या 3 बोटांमध्ये घ्यायची, आणि एक मंत्र सांगते. हा मंत्र तुम्हाला 7 वेळेस म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित ऐका, मंत्रामध्ये खूप ताकद आहे. मंत्र लिहून जरी घेतला तरी चालेल, व्हिडिओ स्किप करा. मंत्र एका पेजवरती लिहून घ्या, आणि अक्षर त्याच प्रकारे म्हणायचं आहे. जिथे मी तुमच्या दाजींचं नाव घेणार आहे तिथे तुम्हाला जी कोणती व्यक्ती तुम्हाला त्रास देते, जी कोणती व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेली आहे किंवा त्याला दूर पाठवायचं आहे, जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते, जी व्यक्ती तुमचा शत्रू बनलेली आहे, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. भले तो तुमचा शेजारी असेल, तुमचा मित्र असेल, तुमचा भाऊ असेल, बहीण असेल, नवरा असेल, बायको असेल, सासू असेल, सासरे असेल, कोणीही असू द्या, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. एका वेळेस एकाच व्यक्तीचं नाव घ्यायचं. आता मंत्र व्यवस्थित ऐका. सर्व शरण्य, सर्व शरण्य, सर्व शरण्य, व्यवस्थित ऐका. सर्व शरण्य, सर्व शत्रुये, सर्व शरण्य, सर्व शत्रुये, सचिन वशम वशम स्वाहा. सर्व शरण्य, सर्व शत्रुये, सचिन वशम वशम स्वाहा. सर्व शत्रुये सर्व शरण्य, सर्व शत्रुये, सचिन वशम वशम स्वाहा. हा मंत्र म्हणताना मोहरी या बोटाने स्प्रिंग करत तुम्हाला त्या तिची अग्नी चालू आहे त्यावरती सोडायची आहे. मंत्र व्यवस्थित ऐका, माझी थोडीशी गफलत होती, व्यवस्थित ऐका. सर्व शरण्य, सर्व शत्रू, सचिन वशम वशम स्वाहा. सर्व शरण्य, सर्व शत्रू, सचिन वशम वशम स्वाहा. आता तुम्हाला शत्रूचं नावच माहिती नाही, फक्त ती व्यक्ती आहे एवढं माहिती आहे. फक्त इमॅजिन करायची की ती व्यक्ती आहे, समोर आहे असं. तर मग काय म्हणायचं, सर्व शरण्य, सर्व शत्रू वशम वशम स्वाहा. सर्व शरण्य, सर्व शत्रू वशम वशम स्वाहा. आणि ही मोहरी स्प्रिंग करायची. 7 वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. समजा एकापेक्षा जास्त शत्रू आहेत, तर मग सर्व शरण्य, सर्व शत्रू वश वश स्वाहा. सर्व शरण्य, सर्व शत्रू वश वश स्वाहा.
या पद्धतीने मंत्र म्हणायचं. ती मोहरी 7 वेळेस स्प्रिंग करायची, 7 वेळेस मंत्र म्हणायचा आणि ती जी अग्नी आहे त्या अग्नीमध्ये कंटिन्यू तुम्हाला काय करायचं आहे, कापूर आहे भीमसेनी कापूर तो ॲड करत राहायचा आहे. आता भीमसेनी कापूर आणि पिवळी मोहरी यासाठी घ्यायची की जे काही तांत्रिक मांत्रिक उपाय आहेत त्या उपायांमध्ये या वस्तूंना खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि सर्व निगेटिव्हिटी, त्याचप्रमाणे जे काही पिढा आहेत, बाधा आहेत, ज्या काही इडापिडा आहेत, काही शक्ती आहे, जादू आहे, सर्व काही दूर ठेवण्याचं काम ह्या वस्तू करतात. त्याचप्रमाणे शनिवारीच उपाय का करायचा, तर शनिवार हा दिवस सर्व तांत्रिक मांत्रिक उपाय करण्यासाठी समर्पित असा दिवस आहे. या दिवशी केलेले उपाय सेवा कधीही खाली हात जात नाही. या दिवशीचा तुम्ही जी काही तोडकी मोडकी सेवा कराल त्याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहत नाही. म्हणून शनिवारीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, कोणतेही बंधन नाही म्हणून तुम्ही करू शकता. महिलाही करू शकता, पुरुषही करू शकता. घरातील कोणी जरी हा उपाय केला तरीही चालेल. अगदी महिन्यातून एकदा करा, 2दा करा किंवा दर शनिवारी जरी केला तरी चालेल. परंतु मी तुम्हाला सांगते, अगदी पुढचा शनिवारी यायच्या आतमध्ये तुम्हाला खूप छान असा अनुभव येईल. जी कोणती व्यक्ती तुम्हाला रडवत होती, तुम्हाला छळत होती, तुम्हाला त्रास देत होती, ती स्वतः व्यक्ती तुमच्यासमोर येऊन रडेल, तुमच्यासमोर येऊन नाक रगडेल. तुम्ही म्हणाल ते करायला तयार होईल. कोणताही डिसिजन असेल, काहीही करायचं असेल तर त्यामध्ये तुमचं मत विचारात घेतलं जाईल. तिच्याकडनं ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुकांची तो व्यक्ती स्वतः येऊन माफी मागेल. इतका छान, इतका जालिम असा हा उपाय आहे. त्यानंतर काय करायचं, ज्यावेळेस हे जे काही आपण प्रज्वलित केलेलं आहे ते पूर्ण शांत झाल्याच्या नंतर किंवा पूर्ण थंड झाल्याच्या नंतर घरातील सर्वप्रथम सर्व फॅन वगैरे सगळं बंद करायचं. ती जी राख झालेली आहे किंवा त्याची जी काही खाली उरलेला जो काही भाग आहे तो काय करायचा, तसंच मातीची पंती किंवा मातीचं भांडं ते उचलायचं. घराच्या बाहेर जायचं. बाहेर जाताना किंवा जाण्यापूर्वीच एक बकेटभर किंवा जगभर पाणी घराच्या बाहेर ठेवायचं. भले तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहताय तर तुम्ही तुमच्या खाली पार्किंगमध्ये ठेवा किंवा गावाकडे राहताय तर मग काय प्रॉब्लेम नाही. अंगणामध्ये जरी बकेट वगैरे भरून ठेवली तरीही चालतं. जाताना मोबाईल घेऊन जायचं नाही, फक्त ती पंती किंवा ते भांडं घेऊन जायचं. घरातून बाहेर जायचं, जिथं मोकळी जागा आहे अशा ठिकाणी, जेथे कोणीही तुम्हाला विचारायला येणार नाही अशा ठिकाणी तेथे जायचं. दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आणि ही जी पंती हे जे काही राख वगैरे आहे ती राख तुम्हाला दक्षिण दिशेला जोरात फेकून द्यायची आहे. अगदी त्या मातीच्या भांड्यासहित पंतीसहित फेकून दिली तर अतिशय उत्तम. परंतु तुम्हाला ती पंती हवीच असेल तर तुम्ही फक्त राख फेकून द्या, ती पंती घरी घेऊन आलात तरी चालेल. पण मी तर म्हणेन की त्या पंतीसहित सगळं त्याची विल्हेवाट लावा, लांब हाताला हिसका देऊन फेकून द्या आणि तेथून थेट घरी यायचं. मागे वळून पाहायचं नाही. कितीही जवळचा नात्यातील कोणीही व्यक्ती भेटला, कलिक भेटला तरीही थांबायचं नाही. डायरेक्ट घरी यायचं, कुणाशी बोलायचं नाही, काही नाही. घरी यायचं, पायावरती पाणी घ्यायचं, हातपाय वगैरे धुवायचे, डायरेक्ट बाथरूममध्ये जायचं, स्वच्छ स्नान करायचं, चूळ वगैरे भरायची आणि त्यानंतर तुमचं जे काही काम आहे ते करायचं आहे. हा उपाय एकदा करून पहा आणि कमेंट्समध्ये आलेला अनुभव निश्चित नोंदवा. कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही म्हणता ना की ताई खरंच या उपायाने अनुभूती येतील का, तर मी एका ताईची कमेंट्स लावलेली. अशा खूप साऱ्या पॉझिटिव्ह कमेंट्स येतात, परंतु त्या ताईची कमेंट्स मला आवडली. अशा भरपूर जणांच्या आवडतात. आता इथून पुढे मी तेच करणार आहे की ज्या कमेंट्स येतात पॉझिटिव्ह त्या आपल्या व्हिडिओमध्ये स्क्रीनवरती लावण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे. परंतु काय होतं, काही ओघाच्या याच्यामध्ये राहून जातं. परंतु खूप छान कमेंट्स करता, असे छान कमेंट्स करत राहा. असंच तुमचं प्रेम माझ्यावरती राहून द्या आणि व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट्समध्ये सांगत चला. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.